याची किंमत आहे 1 रुपया आणि 1 रुपयाला एवढंसं मिळतं आणि आज शेतकरी 1 किलो कांदा 1 रुपयाला विकतोय। कुठेतरी या सरकारला लाज वाटली पाहिजे असं आमचं मत आहे। आता हे जे कॉकरोच जनता पार्टी आहे हे सोशल मीडियावर गेले 2.5 कोटीच्या आसपास, त्यामुळे कुठे ना कुठेतरी या सरकारच्या विरोधात तिथं रोष आहे आणि सिस्टमच्या विरोधात रोष आहे। आम्ही सुद्धा सिस्टमला दोषी त्या ठिकाणी समजतो, कारण का दादांचा FIR होत नव्हता, सिस्टम त्याला जबाबदार आहे। आज कांदा उत्पादक शेतकरी, सिस्टम त्याला जबाबदार आहे। बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, सिस्टम त्याला जबाबदार। चर्चा जर कुठली केली जाते तर मेलेडी खाओ सब जान जाओ अशी आजची परिस्थिती आहे। त्यामुळे सरकारला मला सांगायचं आहे की लोकात या, लोकांच्या अडचणी जाणून घ्या आणि मग त्याच्यावर मार्ग काढा। या टॉफीच्या किमतीली रोज 1-1 रुपयाली पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढत चालली आहे, लोकांना अडचण त्या ठिकाणी होत आहे। आश्चर्य बाळगू नका की या मेलेडी चॉकलेटचा एक पुरा डब्बा हा 50 रुपयाला असतो, उद्या जाऊन कदाचित 50 रुपयाला सुद्धा पेट्रोल हे अतिरिक्त त्या ठिकाणी। एकतर काय होतंय, धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून कुठंतरी जे ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टवर अप्रत्यक्षपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला जातो असं कुठंतरी आम्हाला जाणवतंय। या देशातली अतिशय प्रतिष्ठित व अनेक वर्षांपासून देशाच्या हितासाठी काम करणारी एक नावाजलेली कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये टाटा ट्रस्ट हे सगळ्यात मोठं शेअर होल्डिंग असणारं एक ट्रस्ट आहे। आता कोर्टामध्ये त्यांचा एक कुठेतरी विषय चालू आहे, त्याच्यामध्ये एक बैठक ही काही लोकांना रद्द करायची होती म्हणून काही लोक कोर्टात गेले होते, पण कोर्टाली हायकोर्टाली सांगितलं होतं अजिबात ही बैठक कॅन्सल करू नका। मग कोर्टाकडनं हा निकाल आल्यानंतर सुद्धा कसं का काय माहीत नाही, पण मग तिथं जे धर्मादाय आयुक्त आहेत त्यांनी एक प्रशासक नाही तर एक ॲडमिनिस्ट्रेटर या ट्रस्टवर त्या ठिकाणी टाकला आणि मग त्या ॲडमिनिस्ट्रेटर नाही तर इन्स्ट्रक्टरच्या माध्यमातून ती जी महत्त्वाची बैठक होती ती कुठंतरी पुढे ढकलली। मग कुठं ना कुठंतरी टाटा ट्रस्टमध्ये सुद्धा सरकारमधले काही लोक हे अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करतात का असा प्रश्न तिथं निर्माण होतो। मग काही लोकांना टाटा ही जी मोठी कंपनी आहे त्याच्यात कुठंतरी इतर मोठ्या जे काही समूह आहेत या देशातले ते अप्रत्यक्षपणे मदत करण्याचा प्रयत्न केला जातोय का, टाटा कंपनीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय का। आता टाटा ट्रस्टबद्दल मी आपल्या सर्वांना सांगितलं, तसंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा विषय कोर्टात असताना, कोर्टाकडनं तिथं इलेक्शनला स्थगिती दिली असताना तिथं धर्मादाय आयुक्ताकडनं स्वतःहून सुमोटो एक प्रशासक आमच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला तिथं दिला। जो दिलाय त्याची चूक नाही, पण मग प्रशासक तिथं आल्यामुळे आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जी आम्ही MPL आणि WMPL सामान्य परिवारातली मुलं मुली हे क्रिकेट खेळत असतात ती टुर्नामेंटच यंदा दुर्दैवाने त्या ठिकाणी होत नाही। राजकीय हस्तक्षेप होताच, पण मग कुठंतरी धर्मादाय आयुक्ताच्या ऑफिसमधून सुद्धा हस्तक्षेप तिथं केला जातोय। जसं कोऑपरेटिव्हमध्ये आज राज्यामध्ये आपण बघितलं, सरकार प्रशासक त्या ठिकाणी लावून, जसं कोल्हापुरात झालं जी दुधाची आपली कोऑपरेटिव्ह आहे गोकुळ, तसंच इतरही संस्थेमध्ये सरकार प्रशासकाच्या माध्यमातून कंट्रोल घेते, तसं कुठेतरी धर्मादाय आयुक्त हा ट्रस्टमध्ये कंट्रोल घेतोय का। ये जो रिलेशन है सरकार और ये धर्मदाय का वो क्या है असा आम्हाला प्रश्न पडतो। दादा, सोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या भावावर देखील तुम्ही एक्सपोज केला आहे। सलग 4थ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत, शेतकरी त्रस्त आहेत, पेट्रोल पंपवर पेट्रोल नाही आहे, डिझेल नाही आहे, त्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती या देशामध्ये। कुठंतरी एका बाजूला या ज्या तेल कंपन्या आहेत जे पेट्रोल आणि डिझेल बनवतात ते 20-20 हजार कोटीचा नफा तिथं करतात आणि दुसऱ्या बाजूला इथं सामान्य लोकांच्या खिशातून 1-1 रुपये तिथं अतिरिक्त घेतला जातो। जसं ही जी टॉफी आहे मेलेडी ही 1 रुपयाला मिळते, या टॉफीच्या किमतीली रोज 1-1 रुपयाली पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढत चालली आहे, लोकांना अडचण त्या ठिकाणी होत आहे। आश्चर्य बाळगू नका की या मेलेडी चॉकलेटचा एक पुरा डब्बा हा 50 रुपयाला असतो, उद्या जाऊन कदाचित 50 रुपयाला सुद्धा पेट्रोल हे अतिरिक्त। त्याच्यातच महाजन साहेब जे मंत्री आहेत, या राज्याचे मंत्री आहेत, सिनियर मंत्री आहेत, ते काय बोलतात की जे शेतकरी आहेत ते नफाखोरी करतात। मला त्यांना सांगायचे शेतकरी काय मंत्री नाहीत नफाखोरी करायला नाही तर काळा बाजार करायला, आणि त्यांना मला एवढं सांगायचंय की खूप तुम्ही असं लोकांबद्दल काही बोलू नका, नाहीतर नाशिकमध्ये होणारा जो महाकुंभ आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने नफाखोरी झाली, काळा बाजार सरकारकडनं झाला, तो आम्ही लोकांपुढे त्या ठिकाणी आणणारच आहोत। त्यामुळे कृपा करून सामान्य लोकांना अडचणीत तुम्ही आणू नका, त्यांच्याबद्दल अपप्रचार करू नका। आज जी काही अडचण आहे ती पूर्णपणे केंद्र सरकार हे
डिझेल आणि पेट्रोल लोकांना देऊ शकत नाही म्हणून आजची अडचण आहे. त्याच्यामध्ये पेट्रोल पंपाची कुठेही चूक नाही. चूक जर कोणाची असेल तर ती सरकारची चूक आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पण सरकार म्हणते की पेट्रोल आणि डिझेल आपल्याकडे मुबलक आहे, कोणालाही काळजी करायची गरज नाहीये. वारंवार हेच सरकारकडून सांगितलं जात आहे. अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला गेला होता, परंतु हेच आश्वासन दिलं की आपल्याकडे मुबलक पेट्रोल डिझेलचा साठा आहे. तुम्ही जर पेट्रोल आणि डिझेल पंपाच्या मालकांशी बोललात तर ॲडव्हान्समध्ये पैसे देऊन सुद्धा ट्रक तिथं मिळत नाहीत. 2 ट्रकचं टँकरचं बुकिंग जर करण्यात आलं तर मग कुठंतरी 3 टँकरचं बुकिंग केल्यानंतर 1 टँकर दिला जातो. त्यामुळे तुटवडा हा केंद्र सरकारकडनंच त्या ठिकाणी केला जातोय, नाही तर ऑइल कंपनीजकडनं केला जातोय. आणि मग अशा पद्धतीने तुटवडा असल्यामुळे लोकांना तिथं मिळत नाही. आणि आपण जर गणित बघितलं तर मुद्दामून मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये हा तुटवडा केला गेला आहे. कारण सरकारला असं वाटतं ते हक्काचे भाग आपले आहेत, तिथली लोक आपल्याला समजून घेतील. त्यामुळे 3 भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र, खानदेश त्याच्यामध्ये येतो, मराठवाडा आणि विदर्भ, याच्यामध्ये मुद्दामून तुटवडा केला गेला आहे ताकी तिथले लोक संवेदनशील आहेत, समजून घेतील. पण त्याच्यात सामान्य लोकांची खूप मोठ्या प्रमाणात अडचण ही होत चालली. आता खरीप सीझन सुरू होणार आहे, आता मशागती तिथं सुरू होणार आहे, ट्रॅक्टरला आणि सगळ्या गोष्टीला डिझेल लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने या बाबतीत कुठेतरी तोडगा काढला पाहिजे असं आमचं मत आहे. आज पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. कसं बघताय तुम्ही? पुस्तक आज रिलीज पण करणार आहे. पुस्तक तुम्ही रिलीज करा, बऱ्याच गोष्टी आम्ही सांगू शकतो. पण डिझेल आणि पेट्रोलबद्दल सांगायचं झालं, मनमोहन सिंग साहेब असताना तेव्हा बॅरलचा रेट $110 होता. तेव्हा आपल्याला डिझेल आणि पेट्रोल 60 रुपयाच्या आसपास मिळत होतं. मोदी साहेबांचं सरकार या देशामध्ये आल्यानंतर लगेचच त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे 90 रुपयावर तिथं नेले. मध्ये 110 वरनं तेलाची किंमत डॉलरला ही $40 आली, तरीसुद्धा यांनी भाव कमी केले नाही. याच्यात अतिरिक्त 60 आणि 90चा जर फरक काढला तर अतिरिक्त सामान्य लोकांच्या खिशातून, या देशातल्या लोकांच्या खिशातून 10 लाख कोटी रुपये अतिरिक्त या सरकारने काढलेले आहेत. हे आम्ही पुराव्यासकट तिथं सांगू शकतो. त्यामुळे या 10-12 वर्षामध्ये काय झाले तर सामान्य लोकांच्या पैशाची चोरी झालेली आहे, सामान्य लोकांना दिशाभूल केलं आहे, गरिबी मोठ्या प्रमाणात या देशामध्ये वाढलेली आहे. आणि गरिबी आणि श्रीमंताचं जे अंतर आहे, ज्याला आपण के शेप रिकव्हरी म्हणतो, ते मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे इथं सामान्य लोक मात्र अडचणीत आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. पेट्रोल डिझेलच्याच बाबतीत खरं तर एकीकडे आपण आयात करत असतो पेट्रोल डिझेल, परंतु काही प्रायव्हेट कंपनीज जे आहेत ते मोठ्या प्रमाणात देशातून निर्यात सुद्धा पेट्रोलचं मोठ्या प्रमाणात करतात. नाही, आता कुठंतरी सरकारने निर्णय घेतला पाहिजे. हे जे रिफायनरीज आहेत, ज्या पोर्टवर आहेत, त्यांना सांगून थोडंसं डिझेल आणि पेट्रोल आपल्याकडे डायवर्ट केलं पाहिजे. कारण का त्यांचे जर आपण शेअर होल्डिंग, नाहीतर त्यांचं जे ॲन्युअल नाहीतर 3 महिन्याचं जर परफॉर्मन्स बघितला प्रॉफिटचा, तर त्यांचं प्रॉफिट वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आमचं मत आहे की जरा प्रॉफिट कमी करू द्या. जर गेल्या 10 वर्षामध्ये ह्या ऑइल कंपन्या ज्या आहेत, BPCL, HPCL आणि IOCL, ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या कंपन्यात 4.5 लाख कोटीचं प्रॉफिट नफा त्यांनी कमवलेला आहे. मात्र आपण डिझेल 90पेक्षा जास्त रुपये तिथं घेतलेलं आहे, पेट्रोल पण 90पेक्षा जास्त घेतलेलं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सरकारकडनं खऱ्या अर्थाने जी मदत करायला पाहिजे होती ती केली गेली नाही. त्यामुळे लोकांकडनं वसुली केली जाते असं आमचं मत आहे. म्हणजे इलेक्शन होत असताना लोक तुम्हाला निवडून देतात, तुम्ही लोकांचं पालतत्व घेण्याऐवजी लोकांकडनं वसुली तिथं करता, हे आमचं ठाम मत आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत, पण मात्र लोकांचा पगार हा वाढला जात नाहीये. त्याच्याकडे कसं मागतं? एक तर लोकांचा पगार यंदा 5 ते 6% प्रायव्हेट सेक्टरमध्ये वाढेल असा अंदाज आहे. की प्रायव्हेट सेक्टर मोठ्या प्रमाणात तिथं अडचणीत आले. इन्फ्लेशन म्हणजे आपली महागाईचा टक्का बघितला 7% आसपास आहे. पण आता पेट्रोल आणि आजचे जे काही भाव बघितले, खाद्यापासून जे काही इतर गोष्टीचे, स्टीलपासून सगळेच, तर इन्फ्लेशन कदाचित 7% पुढे जाऊ शकतं. त्यामुळे आपण उलट पगार जो वाढतोय तो वाढीव खर्च जो आपला होत आहे तो भरून न निघणारा त्याच्यातून आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय तर अडचणीत आहेतच, पण सामान्य आणि गरीब लोक तर मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. आणि बहुतांश लोक जे महाराष्ट्र सोडून गेलेत कारण गॅस इथं मिळत नाहीत, जे कामगार आहेत ते परतलेले नाहीत. त्यामुळे रिअल इस्टेट जी इंडस्ट्री आहे, बांधकाम इंडस्ट्री, ती सुद्धा बंद पडण्याच्या वेळेवर त्या ठिकाणी आलेली आहेत. इतके मोठ्या अडचणी आज देशामध्ये, पण सरकार केली जात नाही. चर्चा जर कुठली केली जाते तर मेलेडी खाव सब जान जाव अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारला मला सांगायचं आहे की लोकात या, लोकांच्या अडचणी जाणून घ्या आणि मग त्याच्यावर मार्ग. नरेंद्र मोदी यांनी हीच मेलोडी जी आहे की मेलोनी ज्या इटलीचे पंतप्रधान आहेत त्यांना देऊन खरं तर महागाईचं आमंत्रण भारताला दिलेलं आहे. एक तुम्हाला सांगतो, कांद्याचं आंदोलन उद्याच्या दिवशी चांदवडला आम्ही सर्वजण खूप मोठ्या लेवलला तिथं घेणार आहोत. इतका रोष लोकांना आहे. शेतकरी काय म्हणतात माहिती आहे का,
मोदी साहेबांनी इटलीला जाऊन नाही तर बाहेरच्या देशाला जाऊन मेलेडी चॉकलेट देण्यापेक्षा, कारण का मेलेडीचं चॉकलेट दिल्यानंतर पार्ले नावाची जी कंपनी ते शेअर इतके वाढले 10,000 कोटी रुपये तिथं वाढले. त्यामुळे शेतकऱ्याचं मत आहे ही मेलेडीची पंतप्रधान साहेबांनी जर कांदा दिला असता तर कांद्याचे भाव वाढले असते आणि लोक त्या ठिकाणी खुश राहिले असते. याची किंमत आहे 1 रुपया आणि 1 रुपयाला एवढंसं मिळतं आणि आज शेतकरी 1 किलो कांदा 1 रुपयाला विकतोय. कुठंतरी या सरकारला लाज वाटली पाहिजे असं आमचं. त्या संख्येने आम्ही असू, काँग्रेसचे नेते सपकाळ साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब आमच्या पक्षातले नेते असतील, दानवे साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले आणि CPM असं मिळून एक मोठं आंदोलन चांदवडला सकाळी 9 वाजता उद्या 26 तारखेला त्या ठिकाणी घेत आहोत. दादा, राज्यात सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध घेण्याच्या संदर्भातल्या हालचाली सध्या सुरू आहेत. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सुद्धा आता मंत्री उदय सामंत यांच्या दुसऱ्या पत्नी नीलम शिर्के या निवडणुकीत आलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे अनेक लोकांचे फॉर्म जे आहेत उमेदवारी फॉर्म ते पोहोचलेच नाहीत. स्वतः अभिनेते विजय पाटकर यांनी आरोप केला आहे. क्रांती रेडकर, निशिगंधा वाड यांच्या देखील फॉर्म जे आहेत ते या निवडणुकीत सबमिट झालेले आहेत. अशा पद्धतीने राजकारण जर या लेवलला आणि या संस्थेमध्ये सुद्धा जर येत असेल ते अतिशय दुर्दैव आहे असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. माझं मत आहे कॉम्पिटिशन होऊ द्या, समोरासमोर त्या ठिकाणी इलेक्शन होऊ द्या, जे कोणी निवडून येतील त्यांचं स्वागत तिथं केलं पाहिजे. ठीक आहे, बऱ्याच लोकांचं एक उद्दिष्ट असतं की आपण एखादी महिला कलाकार हे अध्यक्ष झालं पाहिजे, पण मग त्याच झाल्या पाहिजे असं नाही. स्पर्धेतून एखाद्या महिला अध्यक्ष व्हायला काही हरकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने दबाव जर टाकला जात असेल तर मला असं वाटतं सिनी क्षेत्रामध्ये नाहीतर त्या कला क्षेत्रामधल्या लोकांनी कुठं ना कुठेतरी बोललं पाहिजे. सामान्य लोकांचा आवाज तर दाबलाच जातोय, मीडियाचा दाबलाच जातोय, पण सिनी क्षेत्र आणि जे कला क्षेत्रातल्या लोकांचा सुद्धा आवाज अशा पद्धतीने दाबला जात असेल तर हे निषेध करण्यासारखं आहे. आणि या गोष्टीचा जर असं काही होत असेल जे आम्हाला कानावर आलेलं आहे तर आम्ही या बाबतीतचा निषेध त्या ठिकाणी करतो. सर, संजय गायकवाड यांची आता पोलिसांमार्फत चौकशी केली जाणार. प्रशांत अंबी यांना खरं तर धमकी प्रकरण दिलेलं होतं. तुम्ही स्वतः कोल्हापूरमध्ये जाऊन पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसलेला होता. आता मात्र पोलिसांची चौकशी होणार आहे संजय गायकवाड. हे बघा, पोलिसांना आम्ही हेच सांगत होतो की प्रशांत अंबींच्या बाबतीत तुम्ही काही गोष्टी सिरियसली घ्या, कारण का त्यांच्याशी संवाद साधत असताना एक लोकप्रतिनिधी महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललेला आहे, शिव्या दिलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा अपशब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे. तुम्ही लाईटली घेऊ नका. मी तिथं जोपर्यंत होतो त्यांनी मला सांगितलं आम्ही FIR करतोय, नॉन बेलेबल तिथं कलम त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही गेलं तरी चालेल. मी सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची परवानगी घेऊन पुण्याकडे निघाल्यानंतर 2 तासानंतर कळालं की जो नॉन बेलेबल कलम टाकायचं होतं तो दुर्दैवाने त्यात टाकला नाही. काय ते फालतू तातून मातून कलम त्यात लावले. मी म्हणलं हे महागात पडू शकतं पोलीस डिपार्टमेंटला. आता कोर्टामध्ये न्यायव्यवस्थेकडे गेल्यानंतर न्यायव्यवस्थेने पोलिसांना खडकावलं आहे की तुम्हाला आता इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल आणि जो कुठला पोलीस अधिकारी चुकला असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई तिथं केली जाईल. जसं प्रशांतच्या बाबतीत झालं तसंच विकास लवांड्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. पोलीस अधिकारी जो चुकलेला आहे, चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी पब्लिक प्रॉसिक्युटरनी माहिती दिलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने अरेस्ट झाले. त्यामुळे विकास लवांडेच्या बाबतीत सुद्धा पोलीस प्रशासनावर त्या तिथे ताशिरे हे ओढले जातील. त्यामुळे कृपा करून पोलीस प्रशासनाला मला सांगायचं आहे की नेत्यांचा दबाव ऐकू नका, घेऊ नका. पोलीस प्रशासनाची जी काही किंमत होती ती लोकांच्या डोळ्यासमोर दुर्दैवाने त्या ठिकाणी कमी होत चालली. तर राज्यातल्या आमदारांना ज्ञान नाहीये का असा सगळ्यात मोठा सवाल निर्माण होतो. हेच संजय गायकवाड आहे की त्यांनी आता पुन्हा एक विधान केलं आहे की प्रबोधनकार ठाकरेंचं जे पुस्तक आहे दगलबाज शिवाजी ते बॅन करा म्हणून बोलतात. तर बघा, आता ज्या माणसाला म्हणजे 4थी पास जर असेल, अभ्यास त्या ठिकाणी केला गेला नसेल, विचार हे माहीत नसतील, पूर्वी उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूली असताना ते कसे बोलायचे, आता एकनाथ शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर ते कसे बोलायला लागले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही नवीन पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, त्या पक्षामध्ये तिथे असणाऱ्या आमदारांना हेच संस्कार दिले जातात असं आपल्याला म्हणावं लागेल. जर तसं नसेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगावं, अरे तो चुकतोय त्याला बाजूला तरी करा, नाही तर त्याच्यावर कारवाई करा. तेवढी मात्र आजच्या वातावरणामध्ये, कारण का भाजप टपून आहे की कोण कुठला आमदार शिंदे गटाचा नाही तर अजितदादांच्या पक्षाचा हा आपल्याला मिळतोय हे बघायला. त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे साहेबांमध्ये ती धमक नसावी आज तरी, कारण का मोठे नेते आहेत. कारवाई एखाद्या आमदारावर करायची, कारवाई केली तर भाजपने त्याला उडवलं, असं आजची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. याला जोडून प्रश्न आहे की मंत्री संजय शिरसाट यांनी दावा केला की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार काही आमच्या संपर्कात आहेत. त्यावरती मुश्रीफांनी मात्र नाराजी व्यक्त केली. मुश्रीफ म्हणतात की या सगळ्या संदर्भाची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आम्ही करणार आहोत म्हणून. तर बघा, तुम्ही तक्रार करा, तक्रार करून सुद्धा काय होणार नाही. अजितदादांच्या पक्षातले सुद्धा बरेच आमदार भाजपच्या संपर्कात आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले सुद्धा बरेच आमदार
हे भाजपच्या संपर्कात आहे असं आम्ही खूप आधी बोललो होतो. आता शिरसाट साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की हो, अजितदादांच्या पक्षातले बरेच आमदार हे आमच्या पण संपर्कात आहे आणि BJPच्या पण संपर्कात आहे. म्हणजे कुठं ना कुठंतरी आमदारांना तिथं फोडलं जाईल अशी भूमिका त्या ठिकाणी. मला फक्त मुश्रीफ साहेबांनी एवढंच सांगायचं आहे, तक्रार या बाबतीत कशाला करता? जरा तक्रार करायची असेल तर अजितदादांच्या बाबतीत जो तपास संत गतीने चालू आहे त्या बाबतीत जरा तक्रार करा. तुमच्याच पक्षाने सांगितलं होतं ना की अजितदादांचे जे काय तपास आहे हा CBIकडे द्यावा. त्यासाठी तुम्हाला सत्तेत असून सुद्धा स्मरणपत्र द्यावं लागलं. त्यामुळे तुमच्या वजनाचा, तुमच्या ताकदीचा वापर आणि तक्रार जर तुम्हाला खऱ्या अर्थाने करायची असेल तर दादांचा तपास जो स्लो चालला आहे आणि जे CBIकडे अजूनपर्यंत तपास दिला नाही त्या बाबतीत जर हिंमत असेल तर तुम्ही तक्रार करावी, एवढी मात्र त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो. आता नीट पेपर उतरतील अशी शक्यता आहे. त्यांचे जे समर्थक आहेत कोण? जय पवार आगामी या विधान परिषदेच्या निवडणुकीत पोस्टर लिस्टच व्हायरल होत आहेत. कसं पाहता? बघा, आता त्याच्या मनामध्ये आहे नाही आहे, त्यांच्या पक्षामध्ये आहे नाही आहे, पण कसं असतं की एखादा व्यक्ती जेव्हा राजकारणात नवीन येतो तेव्हा काही आसपास काही कार्यकर्ते जोडले जातात आणि काही कार्यकर्ते TVवर येण्यासाठी व त्या नेत्याच्या जवळ जाण्यासाठी व चांगलं एक म्हणतात ना गोडी जसं हे मेलडी आहे तसं गोड एक कुठेतरी संबंध त्या ठिकाणी व्हावेत. सत्तेत कामं बरीच होतात म्हणून काही लोक पोस्टर तिथं करत असतात. पण शेवटी पक्ष काय निर्णय घेतो त्याच्यावर त्या ठिकाणी असतं. पण विषय एवढाच असतो, कुठलाही पक्ष लांबचा जर विचार करत असेल तर त्यांचे निष्ठावंत, दादांबरोबर राहिलेले जे निष्ठावंत लोक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना कदाचित प्राधान्य देणं हे जास्त महत्त्वाचं असतं. पण शेवटी निर्णय हा पक्षाचा असतो. निष्ठावंतांना त्या ठिकाणी संधी दिली जाईल का मग नवीन एखाद्या पदाधिकारीला जो परिवारातला आहे दिली तर चांगलंच आहे, आम्ही स्वागतच करू. पण शेवटी निष्ठावंत का परिवारातला एक व्यक्ती निर्णय हा त्या पक्षाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. दादा, नीट पेपर फुटीच्या मानसिक तणावातून लातूरमधील जी मैथिली सोनावणे आहे आणि गोवा आणि कलबुर्गी इथले 3 विद्यार्थी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पण परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी निराशात होते असं समजतंय सगळं. 100% 24 लाख विद्यार्थी 1 लाख जागेसाठी नीटच्या परीक्षेमध्ये तिथं बसत असतात आणि ज्या पद्धतीने पेपर फुटलेला आहे त्याच्यामध्ये जो आर्थिक व्यवहार झालेला आहे त्याच्यावर गरिबाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पण सरकार काय करतं, NTA जे हे परीक्षा काढत असतं त्याचा जो प्रमुख होता 2024ला, कारण असा पेपर 2024ला फुटला होता, त्याच्यावर कुठेच कारवाई त्या ठिकाणी झाली नाही. त्याला उलट नंतर एका राज्याचा चीफ सेक्रेटरी म्हणून त्याला पदोन्नती दिली. आत्ताचा जो NTA प्रमुख आहे, करा ना त्याच्यावर कारवाई. आणि जे मंत्री आहेत, जे काय त्यांचं नाव असेल ते, तर त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करण्याची धमक ठेवा. पण नाही, लोक जेव्हा गरीब अडचणीत येतात तेव्हा तुम्ही कारवाई करत नाही. पण एखादा मोठा इंडस्ट्रियल अडचणीत येतो, जो अधिकारी त्यांना अडचण येतो त्यांच्या मात्र त्या ठिकाणी कारवाई होती. त्यामुळे आमचं मत आहे की या देशाचे जे कोणी शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिलाच गेला पाहिजे. त्यांनी नाही दिला तर मोदी साहेबांनी तो त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. कारण का हा प्रश्न आहे सामान्य लोकांच्या मुलामुलींच्या भवितव्याचा आणि अशा पद्धतीने जर तिथं आत्महत्या होत असेल तर ते योग्य नाही. मी मुलांना विनंती करतो की कृपा करून असं जर विचार तुमच्या मनामध्ये येत असेल तर कृपा करून तुम्ही तो विचार मनामधून काढा. तुमचे पालक तुमची वाट बघतायत, तुमचे पालक तुमच्यासाठी त्या ठिकाणी प्रेमाने त्या ठिकाणी तुमच्या भक्कमपणे तुमच्या बरोबर आहोत, आम्ही आहोत. त्यामुळे कृपा करून असा विचार करू नये. सरकारने या बाबतीत लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी. दादा, कॉक्रोच जनता पार्टीचं सध्या सगळीकडे बोलबाला सुरू आहे. अल्पावधीतच कॉक्रोच जनता पार्टीने इंस्टाग्रामवरती 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला. परंतु हे सगळे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते हॅक करून बंदसुद्धा करण्यात आलेले आहेत. लोकांचा एकीकडे असंतोष पाहायला मिळतो या सगळ्याच्या बाबतीत कॉक्रोच बोलल्याप्रकरणी सरन्यायाधीशांचं. का बघा काय झालंय की हंगेरीमध्ये लोक एकत्रित आले आणि तिथे असणारी हेकेकोर जी सत्ता आहे, जसं देशामध्ये आपली हेकेकोर सत्ता आहे त्याला उलटून टाकलं. तसंच नेपाळमध्ये झालं, तसंच बांगलादेशमध्ये झालं, तसंच श्रीलंकेमध्ये चाललं. आता सर्बियाची आता बातम्या त्या ठिकाणी यायला लागलेत, विद्यार्थी रस्त्यावर उतरावं लागलेत. त्यामुळे कुठं ना कुठेतरी आता हे सरकार घाबरलंय. आता हे जे कॉक्रोच जनता पार्टी आहे हे सोशल मीडियावर गेले 2.5 कोटीच्या आसपास. त्यामुळे कुठे ना कुठेतरी या सरकारच्या विरोधात तिथं रोष आहे आणि सिस्टमच्या विरोधात रोष आहे. आम्ही सुद्धा सिस्टमला दोषी त्या ठिकाणी समजतो. कारण का दादांचा FIR होत नव्हता, सिस्टम त्याला जबाबदार आहे. आज कांदा उत्पादक शेतकरी, सिस्टम त्याला जबाबदार आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, सिस्टम त्याला जबाबदार आहे. शहरी भागामध्ये प्यायला पाणी त्या ठिकाणी मिळत नाही, सिस्टम त्याला जबाबदार आहे. आणि कॉक्रोच जनता पार्टी हे सिस्टमच्या विरोधातच उभं राहिलेलं एक सोशल मीडियाचं. आणि सगळ्यात पहिला मुद्दा जो त्यांनी घेतला तो महत्त्वाचा आहे की आता ज्युडिशरी जी आहे त्या ज्युडिशरीमध्ये सुद्धा काही असे जजेस आहेत ते उद्या जाऊन आपल्याला कुठेतरी खासदारकी मिळेल, आपल्याला कुठे एखादं पद मिळेल. त्यामुळे शेवटच्या काळामध्ये सरकारच्या बाजूने निर्णय घेऊन कुठेतरी ज्युडिशरीचं नावसुद्धा कमी करण्याचा प्रयत्न त्या पद्धतीने तिथं केला जातो. म्हणजे सरकार
कुठेतरी ज्युडिशरीमध्ये सुद्धा घुसतंय आणि बाकीमध्ये सुद्धा लोकांना अडचणीत आणतंय हे कुठेतरी सिद्ध होतं. त्यामुळे तिथं सामान्य लोक व्यक्त होत आहेत. त्यामुळे कितीही तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी लोकांचा आवाज या सरकारला दाबता येणार नाही. दादा, पुण्यामध्ये 1 ते 22 मे पर्यंत 123 महिला व मुली ज्या आहेत बेपत्ता झालेल्या आहेत. खरं तर सरकारचं किंवा ह्या सगळ्याकडे गांभीर्यानं लक्ष नसल्याचं देखील बोललं जात आहे. हे बघा, हे सरकार कुठं ना कुठंतरी मनुवादाचं सरकार आहे. मनुवादामध्ये महिलांना कुठेही महत्त्व त्या ठिकाणी दिलं जात नाही. आम्ही कितीतरी दिवस झालं सांगतोय शक्ती कायदा तुम्ही आणा, पण यांना शक्ती कायदा आणायला काही हिंमत त्या ठिकाणी होत नाही, कारण कदाचित ते महत्त्वच तिथं देत नाहीत. आता नचरापूरला जो विषय झाला, चर्चेत आला, आंदोलन झालं, त्यानंतर थोडंफार ज्या काही गोष्टी सरकारकडनं झाल्या पण असे अनेक विषय आहेत महिलांच्या बाबतीतले अजून ते प्रलंबित आहेत. आता साताऱ्यामध्ये मी जिथं गेलो होतो तिथून अजून जजसुद्धा अलोकेट तिथं झाला नाही त्या फास्ट ट्रॅक कोर्टला. बरंच मी जालन्यात गेलो होतो, मी मालेगावला गेलो होतो. बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर एवढंच कळतंय की महिलांच्या बाबतीतले अत्याचार या राज्यामध्ये वाढतच चालले, पण सरकार या बाबतीत सिरियस नाही. पुणे तर केंद्रबिंदू झाले अत्याचाराच्या बाबतीत आणि क्राईमच्या बाबतीत, पण त्या बाबतीत कोणाचं दुर्दैवाने तिथं लक्ष नाही. त्यामुळे सरकारला मी विनंती करतो की शक्ती कायदा हा लवकरात लवकर त्या ठिकाणी आणला पाहिजे. मी राजकीय स्टेटमेंट याच्यामध्ये देत नाही, मी जे स्टेटमेंट देतोय ते सामाजिक देतोय. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये शक्ती कायदा हा आणलाच गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्याची मागणी आहे. पुढील काही दिवसात मेलोडी चॉकलेटच्या पॅकेट प्रमाणे प्रति लिटर 50 रुपये वाढ झाली तर आश्चर्य वाटणार नाही. शिवाय 50 रुपये वाढ झाली म्हणून तुम्हाला 1 लिटर पेट्रोल डिझेल गिफ्टही देणार नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात टीका केली आहे. यावेळी पंतप्रधानांचे अच्छे दिनच्या वक्तव्यापासून ते सध्याच्या देशाच्या राजकारणात केंद्रस्थान असलेल्या झुरळ आणि मेलोडी या दोन्ही मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलाय. देशात पेट्रोल डिझेलचे दर मेलोडीच्या चॉकलेटप्रमाणे दर 3 ते 4 दिवसांनी लिटर मागे 1 रुपयांनी वाढत असून आज त्यात पुन्हा वाढ झाली आहे. पुढील काही दिवसात मेलोडी चॉकलेटच्या पॅकेटप्रमाणे प्रति लिटर 50 रुपये वाढ झाली तरी आश्चर्य वाटणार नाही. शिवाय 50 रुपये वाढ झाली म्हणून तुम्हाला 1 लिटर पेट्रोल डिझेल गिफ्टही देणार नाही आणि पंपावर तासन-तास रांगेत उभं राहून ही पेट्रोल डिझेल मिळेलच याची खात्री नाही असे रोहित पवार म्हणाले आहेत. याशिवाय सुरुवातीला टाळ्या थाळ्या वाजवण्याचा प्रयोग झाल्यानंतर आता परदेशात फिरू नका, पेट्रोल डिझेल वाचवा, सोनं खरेदी करू नका, तेल खाऊ नका असं लोकांना सांगणार स्वातंत्र्यानंतरचं पहिलं सरकार अशी दैदिप्यमान कामगिरी या सरकारने केली आहे. अच्छे दिनच्या नावाखाली सत्तेत आलेल्या या सरकारने देशभरातील झुरळांची अशा प्रकारे जिरवण्याचं काम सुरू केलं आहे. पण त्रस्त झुरळ आता संघटित होत असून सरकारसाठी हे धोक्याची घंटा आहे असंही रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.